चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रानटी हत्तींमुळे ताडोबातील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या रानटी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी आणि मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने त्रिस्तरीय पथकांची निर्मिती केली आहे। रानटी हत्तींनी ताडोबापर्यंत धडक मारल्यामुळे वन विभाग ॲक्शन मोडवर आलाय आणि याबाबत काल उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये गाव, रेंज आणि जिल्हास्तरीय पथक गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रानटी हत्ती जे आहे ते दाखल झालेले आहे आणि या हत्यांमुळे वन विभागाचं जे टेन्शन आहे ते मोठ्या वाढलं आहे। ही पहिली अशी वेळ आहे की ज्यावेळी रानटी हत्ती थेट ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रापर्यंत गेले आणि मुख्य म्हणजे कोर क्षेत्रातून सध्या हे हत्ती पुन्हा मूल आणि पोंभुर्णा या दिशेकडे वळले असले तरीही हे हत्ती पुन्हा ताडोबात जाणार नाही याची कोणीही शाश्वती घेऊ शकत नाही आणि यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला एक मोठा धोका, विशेषतः जे पर्यटक आहे यांच्या सुरक्षेसाठी एक मोठा धोका निर्माण झाला आणि त्यामुळे पर्यटन बंदी किंवा काही मार्ग बंद करण्याचा देखील निर्णय जो आहे तो भविष्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं प्रशासन घेऊ शकतं। कारण हे हत्ती रानटी आहे आणि या हत्तींनी याआधी देखील गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक घटना अशा हल्ल्याच्या केल्या ज्याच्यामध्ये जीवितहानी देखील झाली आहे। त्यामुळे ताडोबा प्रशासन पर्यटकांच्या सुरक्षेबाबत कुठलीही रिस्क जी आहे ती घेऊ इच्छित नाही आणि त्यासाठी विशेष पथक जे आहे ते एक बैठक घेऊन तयार करण्यात आलं आहे। त्रिस्तरीय सुरक्षा समिती तयार करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये गाव पातळीवर एक असेल, रेंज पातळीवर एक असेल आणि जिल्हा पातळीवर असेल। ड्रोन कॅमेरे आणि नाईट विजन कॅमेरे ज्याच्यामुळे रात्री हत्ती कुठे जातात हे सुद्धा लक्षात येणार आहे। अशा प्रकारची एक मोठी सुरक्षा जी आहे ती ताडोबा प्रशासन घेणार आहे। निश्चितच हे हत्ती परत गडचिरोलीच्या दिशेने परत वापस जातील अशी शक्यता आहे। मात्र ही शक्यता जर खऱ्यात उतरली नाही आणि हे जर पुन्हा ताडोबा व्याघ्र प्रकल्पात हत्ती दाखल झाले तर सुरक्षेच्या दृष्टीने मोठी जी अडचण आहे ती निर्माण होणार आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।